नेक्स्ट टॉपिक बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल इक्वेशन म्हणजे काय याचा अभ्यास केला. केमिकल इक्वेशन लिहिण्यासाठी आपण कोणते रूल्स किंवा कन्व्हेन्शन्स फॉलो करतो हे सुद्धा आपण बघितलं. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जर सपोज एखादा केमिकल इक्वेशन तुमच्याकडे दिलेलं असेल, मग केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे हे कसं ओळखायचं, बॅलन्स्ड इक्वेशन अनबॅलन्स्ड इक्वेशन याचा अर्थ काय असतो, आणि सपोज एखादं इक्वेशन जर अनबॅलन्स्ड असेल मग ते इक्वेशन बॅलन्स कसं करायचं, त्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आता तुम्ही आता केमिकल इक्वेशन शिकले आहात, सो याच्यापुढे जे काही चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही केमिकल रिॲक्शन बघितल्या, केमिकल रिॲक्शन डिस्क्राईब करणारे केमिकल इक्वेशन जर तुम्ही बघितले, ते सगळे इक्वेशन तुम्हाला बॅलन्स दिसतील. म्हणजे केमिकल इक्वेशन लिहिणं म्हणजे फक्त रूल्स फॉलो करून केमिकल फॉर्म्युले लिहिणं असं नाही आहे. तुम्हाला रूल्स सुद्धा फॉलो करायचे आहे, तुम्हाला केमिकल फॉर्म्युले सुद्धा माहिती पाहिजे, प्लस जे इक्वेशन आपण लिहितो नेहमी हे इक्वेशन नेहमी बॅलन्स्ड पाहिजे. मग हे बॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे काय आणि ते कसं करायचं ते आपण आता बघणार आहोत. सो व्हॉट डू यू मीन बाय बॅलन्स्ड इक्वेशन. बॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे काय, आता बॅलन्सचा अर्थ काय असतो, समतोल. बरोबर, बॅलन्सला आपण मराठीमध्ये बोलतो समतोल. ज्यावेळेस आपण तराजूचा विचार करतो, तराजू माहिती सगळ्यांना, असे दोन पारडे असतात त्याच्यामध्ये, राईट. ज्यावेळेस ह्या दोन्ही साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड या दोन्ही साईडला असणारे वेट सारखे असतील किंवा मासेस सारखे असतील, त्यावेळेस हा इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये असतो, याच्यामध्ये समतोल असतो. मग त्यावेळेस आपण काय बोलतो की हे बॅलन्स आहे. बरोबर, त्याच पद्धतीने केमिकल इक्वेशन सुद्धा नेहमी बॅलन्स पद्धतीने लिहिलेले पाहिजे. बॅलन्स म्हणजे काय, केमिकल इक्वेशन म्हणजे कसं आपण लिहितो, या साईडला रिॲक्टंट असतं आणि या साईडला प्रॉडक्ट असतं, राईट. रिॲक्टंट असतं, इथेच प्रॉडक्ट असतं. सो हे सपोज एक केमिकल इक्वेशन आहे, या साईडला मी रिॲक्टंट लिहिलेलं आहे, या साईडला मी प्रॉडक्ट लिहिलेलं आहे. हे इक्वेशन बॅलन्स असणं म्हणजे काय, या साईडला लेफ्ट हँड साईडचं मास आणि राईट हँड साईडचं मास सारखं पाहिजे. काय पाहिजे, सारखं. लेफ्ट हँड साईडचं मास आणि राईट हँड साईडचं मास सारखं पाहिजे. मास सारखं पाहिजे म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईडला काही एलिमेंट्स असतील, लेफ्ट हँड साईडला काही एलिमेंट्स असतील, राईट हँड साईडला सुद्धा काही एलिमेंट्स असतील रिॲक्शनमध्ये. सो हे जे एलिमेंट्स आहे याचे नंबर ऑफ ॲटम्स सारखे पाहिजे. बोलताना तुम्हाला आता समजायला थोडं अवघड वाटत असेल, आपण लगेच एक एक्झाम्पल घेऊ, लगेच तुम्हाला समजेल. सो मास सारखं पाहिजे किंवा नंबर ऑफ ॲटम्स सारखं पाहिजे, आपण असं बोलू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण एक रिॲक्शन बघितलेली कार्बन आणि ऑक्सिजनची, C+O2. ज्यावेळेस आपण कार्बन हवेमध्ये जाळतो, C+O2. ज्यावेळेस आपण कोल किंवा कार्बन बर्न करतो तेव्हा हवेमध्ये असणाऱ्या सफिशियंट ऑक्सिजन सोबत ते काम करतात आणि त्यापासून आपल्याला मिळतो CO2, राईट. ही एक सिंपल रिॲक्शन आपल्याला माहिती आहे. आता यामध्ये लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचा जर मी विचार केला, लेफ्ट हँड साईडला मला कोणते एलिमेंट दिसत आहे, लेफ्ट हँड साईडला मला दिसत आहे एक आहे कार्बन आणि एक आहे ऑक्सिजन, राईट. लेफ्ट हँड साईडला काय आहे, एक कार्बन एक ऑक्सिजन आहे. राईट हँड साईडला कार्बन आहे ऑक्सिजन आहे. आता लेफ्ट हँड साईडला कार्बनचे किती ॲटम दिसत आहे, C एकच दिसतं, म्हणजे लेफ्ट हँड साईडला कार्बन किती आहे 1. ऑक्सिजन किती दिसत आहे 2, O2 म्हणजे 2 आहे. बरोबर, 2 इथे लिहिलेला आहे. सो O किती आहे 2, समजते. राईट हँड साईडला जर बघितलं कार्बन आहे 1, ऑक्सिजन सुद्धा आहे 2. सो ह्या साईडला रिॲक्टंट साईडला असणारा कार्बन 1, राईट हँड साईडला असणारा कार्बन 1, त्यानंतर रिॲक्टंट साईडला असणारा ऑक्सिजन 2 अँड राईट हँड साईडला सुद्धा असणार ऑक्सिजन 2 आहे. म्हणजेच काय, इथे नंबर ऑफ जे एलिमेंट्स आहेत त्याचे नंबर ऑफ ॲटम्स लेफ्ट हँड साईडचे आणि राईट हँड साईडचे सारखे आहे. मग या केसमध्ये मी काय बोलणार, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आहे बॅलन्स्ड इक्वेशन. हे इक्वेशन काय आहे, बॅलन्स्ड इक्वेशन. समजतंय. आता हे इक्वेशन नेहमी बॅलन्सच का पाहिजे, हे इक्वेशन लकीली बॅलन्स मिळालं. काही वेळेस असे इक्वेशन्स किंवा असे काही रिॲक्शन होता की त्या रिॲक्शन जर आपण फक्त केमिकल फॉर्म्युले लिहिले तर ते बॅलन्स नाही राहणार, म्हणजे लेफ्ट हँड साईडचे नंबर ऑफ ॲटम्स आणि राईट हँड साईडचे नंबर ऑफ ॲटम्स वेगवेगळे असतील. मग त्या केसमध्ये ते इक्वेशन अनबॅलन्स असतं. बट हे अनबॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला प्रत्येक वेळेस बॅलन्स करून लिहावं लागतं, तरच ते इक्वेशन व्हॅलिड समजलं जातं. बट हे इक्वेशन बॅलन्स करण्याची गरज काय असते, आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक छोटंसं एंडलाईक एक्सपेरिमेंट डिस्कस केलेला की ज्याच्यामध्ये आपल्याला AgCl प्रॉडक्ट मिळतो, व्हाईट प्रेसिपिटेट मिळतो. आठवतं, एक छोटंसं एक्सपेरिमेंट दिलं होतं टेक्स्टबुकमध्ये. तर त्या एक्सपेरिमेंट करताना त्यांनी काय केलेलं, प्रोसेसमध्ये जे रिॲक्टंट होते त्याचं मास घेतलेलं, वेइंग स्केलवर ठेवून त्याचा मास घेतला. त्यानंतर रिॲक्शन झाल्यानंतर जे प्रॉडक्ट मिळाले त्याचं सुद्धा मास घेतलेलं. त्यामध्ये एक ऑब्झर्वेशन त्यांनी असं दाखवलेलं, इव्हन तुम्ही लॅबमध्ये जेव्हा एक्सपेरिमेंट कराल तेव्हा तुम्ही सुद्धा सेम थिंग ऑब्झर्व करा की रिॲक्शन होण्याच्या आधी मास काहीतरी 13.13 और 12 होता आणि त्यानंतर रिॲक्शन झाल्यानंतर प्रॉडक्टचा मास सुद्धा सेमच राहिलेला आहे. रिॲक्टंटचा मास आणि प्रॉडक्टचा मास सारखंच राहिलेलं आहे. त्यावेळेस आपण काय बोललो की ह्या रिॲक्शनमध्ये
कॉन्झर्वेशन ऑफ मास फॉलो झालेला आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास माहीत असेल तुम्हाला. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास हा लॉ किंवा हा रूल काय सांगतो, कॉन्झर्वेशन ऑफ मास. मास कॉन्झर्व होऊन राहतं किंवा कॉन्झर्व म्हणजे काय, टिकून राहणे किंवा जतन करणे. सो मास नेहमी कॉन्झर्व होऊन राहतं, मास कॉन्स्टंट असतं. कोणती एखादी केमिकल रिॲक्शन झाली किंवा एखादी केमिकल प्रोसेस झाली तर त्या सिस्टीमचं मास नेहमी कॉन्स्टंट राहतं. जसे या ठिकाणी रिॲक्टंटचा मास होतं 13.13 फॉर एक्झाम्पल. ज्यावेळेस रिॲक्शन झाली प्रॉडक्टचं मास सुद्धा सेमच राहिलेलं आहे. हे मास आधीच्या मासपेक्षा कमी सुद्धा झालं नाही किंवा वाढलेलं सुद्धा नाही आहे. मास हे नेहमी कॉन्स्टंट असतं. मास कारण आपण मास क्रिएट सुद्धा करू शकत नाही किंवा असलेला मास आपण डिस्ट्रॉय सुद्धा करू शकत नाही आहे. सो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास आपण काय म्हटलं पाहिजे की मास आपण बनवू शकत नाही, मास डिस्ट्रॉय करू शकत नाही. त्यामुळे रिॲक्टंटचं मास हे नेहमी प्रॉडक्टच्या मास एवढंच पाहिजे, जे आपण एक्सपेरिमेंटचा यूज करून प्रूव्ह सुद्धा केलेलं आहे. सो त्या लॉजिकनी ह्या साईडचं मास आणि या साईडचं मास सारखं पाहिजे, दोन्ही साईडचं मास सारखं पाहिजे. म्हणजेच काय, नंबर ऑफ ॲटम्स या साईडचे आणि त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स राईट हँड साईडचे दोन्ही सारखे पाहिजे. तर असं जे इक्वेशन असतं याला आपण बोलतो बॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे. आता बघा, जेवढं एक्सप्लेनेशन तुम्हाला अवघड वाटत असेल, जेव्हा तुम्ही एक्झाम्पल बघाल तेव्हा तुम्हाला तेवढं सोपं वाटणार आहे. बट कॉन्सेप्ट काय किंवा एखादं इक्वेशन बॅलन्स का पाहिजे ते मी सांगण्याचा प्रयत्न करत होते. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मासच्या अकॉर्डिंग मास नेहमी कॉन्स्टंट पाहिजे. हे मास कमी सुद्धा नको व्हायला, जास्त सुद्धा व्हायला नको. त्यामुळे आधी रिॲक्टंटचं जे मास होतं तेवढंच मास प्रॉडक्टचं पाहिजे. मास सारखं पाहिजे म्हणजेच काय, नंबर ऑफ ॲटम्स ज्या करस्पॉन्डिंग एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम नेहमी सारखे पाहिजे. आता सपोज इथे असं झालं असतं, कार्बन इथे 1 होता, ऑक्सिजन इथे 2 होता. सपोज इथे जर ऑक्सिजन 1 राहिला असता या ठिकाणी, ठीक आहे, तर ह्या केसमध्ये मी काय बोलले असते की कार्बन तर 1 आहे, इथे ऑक्सिजन 2 होता, इथे 1 आहे. दोन्ही साईडचे नंबर ऑफ ॲटम्स ऑक्सिजनचे वेगवेगळे आहे. म्हणजेच काय, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन बॅलन्स नाही आहे. ठीक आहे. सो बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन म्हणजे काय, जर आपल्याला डिफाईन करायचं झालं किंवा आपल्याला मेन्शन करायचं झालं की व्हॉट डू मीन बाय बॅलन्स्ड इक्वेशन किंवा बॅलन्स केमिकल इक्वेशन, त्याला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द एलिमेंट्स इन द रिॲक्टंट इन दिस इक्वेशन इन द इक्वेशन is same as the number of atoms of those elements in the product, then such equation is called as balanced equation. ठीक है. number of atoms of the elements in the reactant, रिॲक्टंट आहे, हे रिॲक्टंट आहे बरोबर, रिॲक्ट करते हे रिॲक्टंट आहे. याच्यामध्ये एलिमेंट कोणता आहे, काही कार्बन, एक आहे ऑक्सिजन. याचे नंबर ऑफ ॲटम म्हणजे कार्बनचं इथे 1 आहे, ऑक्सिजनचा 2 आहे. ठीक आहे. इन द रिॲक्टंट इन द इक्वेशन इज सेम ॲज द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दोज एलिमेंट्स इन द प्रॉडक्ट. प्रॉडक्टमध्ये हे जे एलिमेंट्स आहे म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन आहे याचे नंबर ऑफ ॲटम्स सारखे जर असतील देन सच इक्वेशन इज कॉल्ड एज बॅलन्स इक्वेशन. अशा इक्वेशनला आपण काय बोलतो, बॅलन्स्ड इक्वेशन. सो बॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे, लेफ्ट हँड साईडला जे एलिमेंट्स असतील त्याचे नंबर ऑफ ॲटम्स आणि राईट हँड साईडला जे एलिमेंट्स आहे म्हणजे करस्पॉन्डिंग नंबर ऑफ ॲटम नेहमी सारखे पाहिजे. सारखे असतील इक्वेशन बॅलन्स्ड आहे, सारखे नसेल तर इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. ठीक आहे. आणि नेहमी केमिकल रिॲक्शनमध्ये आपल्याला बॅलन्स्ड इक्वेशनच लिहावे लागतात. म्हणजे फक्त रूल्स किंवा कन्व्हेन्शन्स माहिती असून उपयोग नाही किंवा केमिकल फॉर्म्युला माहिती असून उपयोग नाही. आपल्याला दिलेले इक्वेशन बॅलन्स्ड आहे की नाही हे चेक करता आलं पाहिजे आणि जर ते इक्वेशन अनबॅलन्स असेल तर बॅलन्स सुद्धा करता आलं पाहिजे. त्याच केसमध्ये किंवा तेच इक्वेशन व्हॅलिड इक्वेशन असणार आहे. ओके. in a balanced equation number of atoms of each element is equal on both side. बरोबर, number of atoms of each element is equal on both side. असं जे इक्वेशन असतं याला आपण बोलतो बॅलन्स्ड इक्वेशन. इफ नॉट इक्वल, जर ते इक्वल नसेल देन इट इज अन अनबॅलन्स्ड इक्वेशन. जर इक्वल नसेल म्हणजे रिॲक्टंटचे नंबर ऑफ ॲटम्स आणि प्रॉडक्टचे नंबर ऑफ ॲटम्स डिफरंट असतील मग त्या केसमध्ये आपण बोलणार दिलेले इक्वेशन बॅलन्स नाही आहे किंवा ते इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. ठीक आहे, समजतंय. सो 2 एक्झाम्पल इथे दिलेले आहे. एक 2 रिॲक्शनच दिलेला आहे ॲक्च्युली. तर आपल्याला चेक करायचं की याच्यामध्ये बॅलन्स्ड कोणता आहे, बॅलन्स्ड इक्वेशन कोणता आहे, अनबॅलन्स्ड इक्वेशन कोणतं आहे. पहिले इक्वेशन दिलेले AgNO3 सिल्वर नायट्रेट प्लस NaCl गिव्ज अस AgCl प्लस NaNO3. हा आपण एक्सपेरिमेंट बघितलेला जो लास्ट व्हिडिओमध्ये जो आपण एक्सपेरिमेंट डिस्कस केला तो याच रिॲक्शनचा होता. आता यामध्ये आपण बघूया हे इक्वेशन बॅलन्स्ड आहे की नाही. लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट, राईट हँड साईडला प्रॉडक्ट. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला एलिमेंट कोणते कोणते दिसत आहे, Ag राईट, देन अजून काय दिसतंय मला N, देन ऑक्सिजन. ठीक आहे. राईट हँड साईडला सुद्धा ऑब्विसली ऑक्सिजन, देन Na अँड Cl. लेफ्ट हँड साईडचे एलिमेंट लिहिले, राईट हँड साईडला सुद्धा एलिमेंट तेच असणार आहे. काय असणार आहे, Ag, देन Ag, देन N आहे, O आहे, Na आणि Cl. ठीक आहे. एलिमेंट्स लिहिले.
आता मला लिहायचे नंबर ऑफ ॲटम्स. रिॲक्टंट साईड जर मी कन्सिडर केली, आणि एक साईड आहे प्रॉडक्ट साईड, किंवा त्याला तुम्ही लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड सुद्धा मेन्शन करू शकता. लेफ्ट हँड साईडला रिॲक्टंट आहे Ag. आता यामध्ये Ag जर बघितला, Ag यामध्ये एकच ॲटम दिसतो तुम्हाला, लेफ्ट हँड साईडला एक दिसतोय. त्यानंतर N सुद्धा एकच आहे. ऑक्सिजन किती आहे, O3 दिलेला आहे, म्हणजे ऑक्सिजनचे किती आहे 3 ॲटम्स. ठीक आहे. हा याला आपण बोलतो सबस्क्रिप्ट, खाली लिहिलं असं याला बोलतो सबस्क्रिप्ट. इथे 3 हा सबस्क्रिप्टला आहे, म्हणजे ओचे किती आहे 3 ॲटम्स आहे. ओके. देन Na 1 आहे आणि Cl आहे 1. नंबर ऑफ ॲटम्स लिहिले लेफ्ट हँड साईडचे रिॲक्टंटचे. आता प्रॉडक्ट साईडला जायचं. प्रॉडक्ट साईडला Ag किती आहे 1च आहे. देन Cl किती आहे 1 आहे. Na 1 देन N1 आणि O सुद्धा आहे 3. ठीक आहे. आता नंबर ऑफ ॲटम्स कम्पेअर करायचे रिॲक्टंट साईडचे प्रॉडक्ट साईडचे. 1 1 1 1 3 3 1 1 1 1. दोन्ही साईडचे नंबर जे काही एलिमेंट्स आहेत त्याचे नंबर ऑफ ॲटम एक्झॅक्टली सेम आहे. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण बोलणार बॅलन्स्ड इक्वेशन. या इक्वेशनला आपण काय बोलणार बॅलन्स्ड इक्वेशन. समजलं बॅलन्स्ड इक्वेशन कसं चेक करायचं, कोणते कोणते एलिमेंट आहे सगळ्यात आधी ते नोट डाऊन करायचे. लेफ्ट हँड साईडला किती आहे, राईट हँड साईडला किती आहे ते फक्त आपल्याला काउंट करायचं आहे. आता इथे O3 होता, हा 3 इथे खाली लिहिलेला होता, याचा अर्थ काय 3 ॲटम आहे. काही ठिकाणी सपोज असं असतं 3O, बऱ्याचदा काही रिॲक्शनमध्ये तुम्हाला असं दिसेल ऑक्सिजन आहे त्याच्या पुढे 3 लिहिलेला आहे. याचा सुद्धा अर्थ असाच असतो की किती ॲटम्स आहे 3 ॲटम आपल्याला कन्सिडर करायचे आहे. ठीक आहे. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन झालं बॅलन्स्ड इक्वेशन. आता आपण नेक्स्ट बघूया सेकंड इक्वेशन जे दिलेलं आहे ते बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे. सेकंड इक्वेशनसाठी लेफ्ट हँड साईड घेऊ आपण, किंवा आपण ठीक आहे LHS आणि त्यानंतर इथे RHS. सेकंड इक्वेशनसाठी लेफ्ट हँड साईडला तुम्हाला कोणते एलिमेंट्स दिसत आहे. पहिला दिसतोय Na सोडियम, राईट. त्यानंतर O दिसत आहे, H दिसत आहे, NaOH, देन अगेन H, देन S आणि त्यानंतर O. NaOH आणि S. राईट हँड साईडला सुद्धा Na आहे, त्यानंतर S आहे, O आहे, O आहे, H आहे. आता आपल्याला काउंट करायचे नंबर ऑफ ॲटम्स. लेफ्ट हँड साईडला Na किती दिसतोय 1. Na आहे 1. ठीक आहे. ऑक्सिजन इथे एक ऑक्सिजन दिसत आहे आणि इथे 4 आहे. 4 + 1 5, म्हणजे ऑक्सिजन किती आहे 5. ठीक आहे. ऑक्सिजन दोन्ही इथे पण आहे, इथे पण आपल्याला फक्त ते ॲड करायचे. इथे 1 आहे, इथे 4 आहे. 1 + 4 5. त्यानंतर हायड्रोजन इथे 1 आहे, इथे 2 आहे. 1 + 2 3. ठीक आहे. अँड देन S सल्फर किती आहे 1. केलं काउंट. राईट हँड साईडला बघा किंवा प्रॉडक्ट साईडला बघा. Na किती आहे, इथे सबस्क्रिप्ट दिसतो 2, म्हणजे Na किती आहे 2. देन S 1 आहे. त्यानंतर ऑक्सिजन 4 + 1 5 आणि त्यानंतर हायड्रोजन किती आहे 2. हायड्रोजन आहे 2. आता कम्पेअर करा. Na इथेच तुम्हाला समजेल की लेफ्ट हँड साईडला 1 आहे, राईट हँड साईडला 2 आहे. त्यानंतर ऑक्सिजन ओके, हायड्रोजन सुद्धा काउंट मॅच होत नाही, काही ते गडबड आहे. H सुद्धा सेम आहे. बट यामध्ये जर तुम्ही बघितलं लेफ्ट हँड साईडचा Na आणि H या दोघांचे नंबर ऑफ ॲटम्स वेगवेगळे आहे. म्हणजेच काय हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशनचं ह्या साईडचं मास, लेफ्ट हँड साईडचं मास आणि राईट हँड साईडचं मास सारखं नाही आहे, आणि त्यामुळे हे जे इक्वेशन आहे याला आपण काय बोलणार अनबॅलन्स्ड इक्वेशन. या इक्वेशनला आपण काय बोलतो अनबॅलन्स्ड इक्वेशन. मग हे जे इक्वेशन आहे जर तुम्ही एक्झाममध्ये सपोज एखादी रिॲक्शन आहे त्यामध्ये जर NaOH + H2SO4 याची तुम्हाला रिॲक्शन विचारली आणि तुम्ही फक्त त्याचे केमिकल फॉर्म्युलेज लिहिले तर हे जे इक्वेशन हे इक्वेशन व्हॅलिड नाही राहणार. का व्हॅलिड नाही राहणार, कारण हे इक्वेशन बॅलन्स नाही आहे, हे इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. मग असे इक्वेशन आपल्याला बॅलन्स करावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला काही प्रोसेस फॉलो करावी लागते. त्यात आपण लगेच पुढे बघणार आहोत. सो समजतात बॅलन्स्ड इक्वेशन आणि अनबॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे काय, दोघांमध्ये काय फरक असतो, किंवा एखादं इक्वेशन बॅलन्स्ड आहे की नाही हे कसं चेक करायचं. अँड देन बॅलन्स्ड इट फॉलोज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. कॉन्झर्वेशन ऑफ मास फॉलो करतो, त्यामुळेच नेहमी मासेस सारखे पाहिजे, लेफ्ट हँड साईडचे राईट हँड साईडचे, आणि म्हणून नंबर ऑफ ॲटम सुद्धा सारखे पाहिजे, आणि त्यावरूनच आपण डिसाईड करतो दिलेले इक्वेशन बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल की बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड इक्वेशन म्हणजे काय. स्टेप्स इन बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन.
दिलेलं इक्वेशन अनबॅलन्स्ड असेल, मग त्या इक्वेशनला बॅलन्स कसं करायचं आणि त्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या ते आपल्याला बघायचं आहे. आता जर तुम्ही वेगळे टेक्स्टबुक बघितले तर वेगवेगळ्या टेक्स्टबुकमध्ये थोडीफार वेगळी मेथड दिलेली आहे. म्हणजे ऑब्व्हियसली एंड रिझल्ट किंवा आउटपुट तर सारखंच असणार आहे, इक्वेशन बॅलन्स होऊन तर आपल्याला सारखंच मिळणार आहे, बट थोडीशी प्रोसेस वेगळी आहे. बट आपण काय करूया, आपण टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला जी मेथड दिलेली आहे, सिलेबसमध्ये जी मेथड आहे तीच मेथड फॉलो करणार आहोत, ट्रायल अँड एरर मेथड. सो त्यासाठी आपण एक एक्झाम्पलच घेऊया. त्या एक्झाम्पल्सच्या रेफरन्सनी आपण स्टेपसुद्धा समजून घेऊया की स्टेप समजताच आपण एक इक्वेशन बॅलन्स करूया, त्यामुळेच तुम्हाला क्लिअर होईल की या स्टेपचा अर्थ काय आहे. सो त्यासाठी जर इथे बघितलं बोर्डवर एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड गिव्ज अस सोडियम सल्फेट अँड वॉटर. इथे तुम्ही बघितलं हे केमिकल नेम्स दिलेले किंवा नावं लिहिलेलं आहे, म्हणजे हे कोणतं इक्वेशन झालं, हे झालं वर्ड इक्वेशन. सगळ्यात आधी आपल्याला वर्ड इक्वेशनला केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्यासाठी आपल्याला या प्रत्येक इथे सोडियम हायड्रॉक्साईड, सल्फ्युरिक ॲसिड, सोडियम सल्फेट या सगळ्यांचे आपल्याला केमिकल फॉर्म्युला लिहावे लागते. ओके, सो सगळ्यात आधी सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय, सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, ठीक आहे, प्लस सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे आपल्याला माहिती H2SO4. हे बेसिक केमिकल फॉर्म्युला हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्यानंतर सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 अँड वॉटर म्हणजे काय H2O. ठीक आहे, हे एक इक्वेशन झालं. आता हे इक्वेशन आपल्याला करायचं आहे बॅलन्स. त्यासाठी फर्स्ट स्टेप राईट वर्ड टू केमिकल इक्वेशन, जे आपण ऑलरेडी फॉलो केलेले आहे. वर्ड इक्वेशनला आपण केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं. देन check whether the equation is balanced or not by comparing the number of atoms of various elements present on the two side of equation. काय सांगितलंय, check whether equation is balanced or not. हे दिलेलं इक्वेशन बॅलन्स आहे की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. कसं चेक करणार, बाय कम्पेरिंग दी नंबर ऑफ ॲटम्स ऑफ दी व्हेरियस एलिमेंट. जे काही एलिमेंट्स दिलेले आहे त्याचे नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला चेक करायचे प्रेझेंट ऑन दी टू साइड्स ऑफ इक्वेशन. इक्वेशनच्या दोन्ही साईडला असणारे नंबर ऑफ एलिमेंट जे आहे त्याचे नंबर ऑफ ॲटम्स सगळ्यात आधी आपल्याला चेक करायचे. दिस इज सेकंड. ऑब्व्हियस आहे, दिलेले इक्वेशन बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे आपण कसं चेक करणार, नंबर ऑफ ॲटम चेक करून. सो त्यासाठी आपण हे कसं चेक करणार, आत्ताच आपण बघितलेलं. आपण काय करतो, एलिमेंट्स लिहितो, त्यानंतर रिॲक्टंट साईड आणि प्रॉडक्ट साईडला काय काउंट आहे तो आपण काउंट करतो. सो सेकंड स्टेपच्या अकॉर्डिंग आपण काय करणार, इथे लिहिणार एलिमेंट्स आणि त्यानंतर रिॲक्टंट साईड अँड प्रॉडक्ट साईड. रिॲक्टंट साईड म्हणजे लेफ्ट साईड आणि प्रॉडक्ट म्हणजे काय, राईट साईड. सो आता एलिमेंट्स कोणते कोणते आहे, Na, ठीक आहे. नेक्स्ट ऑक्सिजन O, देन H, त्यानंतर H ऑलरेडी मेन्शन केलेला आहे, S आणि O. आपण हेच आता लास्ट स्लाइडमध्ये हेच एक्झाम्पल आपण घेतलं अनबॅलन्स इक्वेशन म्हणून. ठीक आहे. आता रिॲक्टंट साईडला नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, इथे आपण लिहिणार नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिॲक्टंट साईड. नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिॲक्टंट साईड. या साईडला Na किती आहे, 1. ओके. ऑक्सिजन 1 + 4 5. देन हायड्रोजन 1 + 2 3. आणि सल्फर किती आहे, सल्फर 1. S इज 1. ठीक आहे. प्रॉडक्ट साईडला आलो, Na किती आहे, इथे सबस्क्रिप्टला 2 लिहिलेला आहे, Na आहे 2. देन S इज 1. O 4 + 1 5. आणि हायड्रोजन आहे 2. नंबर ऑफ ॲटम्स कम्पेअर करायचा. यामध्ये तुम्ही बघितलं लगेच समजेल. O आणि S 5 5 1 1, बट N आणि H या नंबर ऑफ ॲटम्स लेफ्ट साईडला आणि राईट हँड साईडला वेगवेगळे आहे. म्हणजेच काय, हे जे दिलेले इक्वेशन आहे हे दिलेले इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. हे तर आपण कन्क्लूड केलं की आता याच्यातून आपल्याला समजलं की दिलेले इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. आता नेक्स्ट स्टेप काय, नाऊ वी हॅव टू बॅलन्स दिस इक्वेशन. बॅलन्स ॲटम्स स्टेप बाय स्टेप. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे ॲटम्स आहे किंवा हा जो नंबर आहे आपल्याला बॅलन्स करायचा. म्हणजे लेफ्ट हँड साईडचे ॲटम्स, राईट हँड साईडचे ॲटम्स एवढेच आपल्याला करायचे आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, बॅलन्स ॲटम्स स्टेप बाय स्टेप. स्टार्ट विथ द कंपोनंट हॅव्हिंग द मोस्ट ॲटम्स.
तर आपल्याला हे आता कसं करायचं, यामध्ये जर तुम्ही बघितलं H आहे N आहे, इथे काहीतरी गडबड आपल्याला दिसते. मग बॅलन्स करण्यासाठी आपण काय करायचं, पुढे काय करायचं, सो त्यासाठी सांगितलंय स्टार्ट विथ द कंपोनंट हॅव्हिंग मोस्ट ॲटम्स. आता कंपोनंट म्हणजे काय, NaOH H2SO4 हे कंपोनंट आहे. मग आपल्याला सगळ्यात आधी बघायचं की कोणत्या कंपोनंटमध्ये जास्तीत जास्त ॲटम्स आहे, कोणत्या कंपोनंटमध्ये जास्तीत जास्त ॲटम्स आहे. जर मी NaOH कन्सिडर केला 1 2 3 3 ॲटम दिसत आहे. H2SO4 कन्सिडर केला 2 3 + 4 7. समजते कसं काउंट करते, हायड्रोजनचे 2, सल्फरचा 1 आणि ऑक्सिजनचे 4. 4 + 1 5 + 2 7. राईट हँड साईडला 2 3 + 4 7 आणि हे आहे 2 + 1 3. ठीक आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आता याच्यातही मिळाले, H2SO4 मध्ये पण मिळाले, Na2SO4 मध्ये सुद्धा मिळाले. समजते इथपर्यंत काय काय केलं बघा. सगळ्यात आधी आपण काय केलं, वर्ड इक्वेशनला केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर आपण चेक केलं इक्वेशन बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे. त्यासाठी नंबर ऑफ आपण ॲटम्स चेक केले. आपल्याला समजलं की यामध्ये मिसमॅच दिसतो लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला काही एलिमेंटसाठी, त्यामुळे याचा अर्थ काय, दिलेलं इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. मग नेक्स्ट स्टेप काय असणार, आपल्याला हे इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. त्यासाठी आपल्याला असा कंपोनंट आधी सगळ्यात आधी शोधायचं की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम आहे. कंपोनंट म्हणजे काय, NaOH H2SO4 Na2SO4 आणि H2. याच्यामध्ये जास्तीत जास्त ॲटम्स आपल्याला इथे 7 मिळाले, इथे 7 मिळाले. मग यामध्ये तुमची चॉईस, तुम्ही यापासून सुरुवात करा किंवा याच्यापासून सुरुवात करा. दोघांपैकी एकावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. ठीक आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स कोणत्या कंपोनंटमध्ये आहे तो आपल्याला चेक करायचा. बॅलन्स ॲटम स्टेप बाय स्टेप. स्टार्ट विथ द कंपोनंट हॅव्हिंग द मोस्ट ॲटम्स. कंपोनंट हॅव्हिंग मोस्ट ॲटम म्हणजे आपल्याला हा पण मिळाला, हा पण मिळाला. या दोघांमध्ये आपण कोणताही घेऊ शकतो. सपोज मी फोकस करते Na2SO4 वर. ठीक आहे. Na2SO4 याच्यावर मी फोकस करते. सो बॅलन्स द एलिमेंट्स दॅट हॅज अनइक्वल ॲटम्स ऑन बोथ साईड फर्स्ट. मी याच्यावर फोकस केला. आता याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक मला काय वाटतंय, Na1 आहे, इथे 2 आहे. Sचा काही प्रॉब्लेम नाही, Oचा सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. O 5 आहे, S11 आहे. म्हणजे मला फोकस कशावर करावं लागणार आहे, Na वरती फोकस करावं लागणार आहे. आता मला इथे करायचं आहे बॅलन्सिंग. बॅलन्सिंग म्हणजे काय, Na लेफ्ट हँड साईडला 1 आहे, राईट हँड साईडला 2 आहे. आता हा जो 1 आहे याला तर मी कमी नाही करू शकणार, किंवा 2 आहे याला मी कमी नाही करू शकणार. ऑब्व्हियसली मला काहीतरी वाढवावं लागेल. म्हणजे काय, इक्वेशन आहे NaOH प्लस H2SO4 यापासून मिळतो Na2SO4 Na2SO4 प्लस H2O. ठीक आहे. आता आपला फोकस आपण काय डिसाईड केलं की आपण याच्यावर फोकस करू, Na2SO4 वर फोकस करूया. इथे तर यामध्ये सुद्धा आपण कन्क्लूड केलं की आपल्याला Na पासून सुरुवात करायची, कारण इथे मिसमॅच दिसते. इथे 2 आहे, म्हणजेच काय, या साईडला जर 2 ॲटम आहे, लेफ्ट हँड साईडला किती पाहिजे, 2 ॲटम पाहिजे. आता 2 ॲटम पाहिजे म्हणजे मी एक तर इथे लिहू शकते Na2, इथे असं लिहिणार. बट जर मी असं लिहिलं तर काय होणार आहे, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईडचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला, केमिकल फॉर्म्युला आहे NaOH. जर मी इथे 2 लिहिलं तर याचा अर्थ काय, मी या फॉर्म्युल्याचं नाव चेंज करते. फॉर्म्युल्याचं नाव चेंज करणं ऑब्व्हियसली पॉसिबल नाही. म्हणजेच काय, हा 2 मी इथे कधीच लिहू शकणार नाही, हा 2 मी इथे कधीच लिहू शकणार नाही. तो 2 मला कुठे लिहावा लागणार आहे, तो 2 मला नेहमी समोर लिहावा लागणार आहे. म्हणजे बघा NaOH होता. सो आता इथे 2 होते, 2 ॲटम्स होते, या साईडला 2 पाहिजे. सो इथे मी लिहिणार 2 असा. ठीक आहे. इथे मी खाली 2 कधीच लिहिणार नाही, कारण जर मी असं केलं, सबस्क्रिप्टला लिहिलं तर त्या केमिकल फॉर्म्युलाचं नावच बदलतं. आपण कोणाचं नाव बदलू शकत नाही, नाव तर तेच पाहिजे. आपण फक्त हा जो 2 आहे तो इथे ॲड न करता इथे समोर लिहिणार. ठीक आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी ते 2 इथे लिहिलं आहे, यामुळे होणार काय, हा 2 Na सुद्धा ॲप्लिकेबल असेल, Oला सुद्धा ॲप्लिकेबल असेल आणि Hला सुद्धा अप्लाय होणार आहे. म्हणजेच काय, याचा अर्थ काय, आता लेफ्ट हँड साईडला Na तर 2 झालेला आहे, बट या Naमुळे बाकीच्या एलिमेंटच्या ॲटममध्ये गडबड झालेली आहे. म्हणजे लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही बघितलं तर ऑक्सिजन 2 + 4 6 झालेला आहे. समजते, ऑक्सिजन 6 का झाले, कारण हा 2 याला सुद्धा काउंट होणार आहे. म्हणजे हे 2 ऑक्सिजन प्लस हे 4, टोटल 6 ऑक्सिजन झाले. राईट हँड साईडला 4 + 1 5 आहे. म्हणजे मी Na तर सुधारायला गेली, बट त्याच्यामुळे आता परत इक्वेशन अनबॅलन्स झालेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही. आता परत आपल्याला एकदा सगळे नंबर ऑफ ॲटम्स चेक करायचे आणि परत आता आपल्याला इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. ठीक आहे. समजतं. मे बी तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल, त्यामुळे तुम्हाला थोडं वाटेल की हे काय चाललंय, बट अजून जसे आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू तसं तुम्हाला इझी वाटेल. ओके. समजतं. आपण काय केलेलं आत्तापर्यंत, आपण Na वर फोकस केला, Na आपण बॅलन्स करायचा प्रयत्न केला. Na तर आता बॅलन्स झाला, इथे 2 आला, इथे 2 आला, बट या Na ला बॅलन्स करण्याच्या नादामध्ये आता बाकीचे ॲटम्स डिस्टर्ब झालेला आहे.
त्यामुळे जेव्हा केव्हा आपण एखादा एलिमेंट बॅलन्स करतो त्यावेळेस आपल्याला परत एकदा सगळे नंबर काउंट करायचे आणि परत आपल्याला बघायचं की इक्वेशन बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे. अनबॅलन्स झालं असेल किंवा बॅलन्सिंगमध्ये काही गडबड झाली असेल तर अगेन आपल्याला तिथे बॅलन्सिंग करावी लागते. ठीक आहे. सो आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, आपल्याला परत हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे या इक्वेशनमध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स चेक करायचे आहे. रिॲक्टंट साईडला किती आणि प्रॉडक्ट साईडला किती आहे. आता इथे जर परत बघूया आपण रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट साईडला काय मिळतं आपल्याला, NaOH आणि S. ठीक आहे. रिॲक्टंट साईडला N2. आता O किती झालेला आहे, 2 + 4 6. इथे आधी बघा ऑक्सिजन बॅलन्स होता, बट आता पण काय केलं, Na नादामध्ये ऑक्सिजनला अनबॅलन्स केलं किंवा नंबर ऑफ ॲटम्स मिसमॅच झालेलं. बट हे होणारच, हे प्रत्येक वेळेस होणार, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. ही स्टँडर्ड प्रोसिजर अशीच असते. सो ऑक्सिजन झाले 6, त्यानंतर हायड्रोजन 2 + 2 4 अँड S झालेला आहे, S तर 1च राहिलेला आहे. ठीक आहे. Na2O6 देन H4 अँड S1. प्रॉडक्ट साईडला Na2 ऑक्सिजन 5 आणि S तर 1च राहिलेला आहे आणि H किती झालेला आहे, H इज 2. ठीक आहे. H इथे 2 आहे. समजलं इथपर्यंत. आता पुढे बघा. सो इथपर्यंत आपण आलो. स्टार्ट विथ द कंपोनंट हॅव्हिंग मोस्ट ॲटम्स, बॅलन्स द एलिमेंट दॅट हॅज अनइक्वल ॲटम ऑन बोथ साईड. तर हीच प्रोसेस आपल्याला फॉलो करायची. एकदा आपण केलं मग अगेन नंबर ऑफ ॲटम्स आपल्याला काउंट करायचे, परत मिसमॅच मिळालं तर परत ते ॲडजस्ट करायचे. ॲडजस्ट केल्यानंतर परत एकदा जे इक्वेशन आपल्याला मिळतं त्याचे नंबर ऑफ ॲटम्स चेक करायचे. जोपर्यंत दोन्ही साईडचे नंबर ऑफ ॲटम्स सेम होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस रिपीट करत राहायची आहे. ओके. आता यामध्ये बघा Na झाला सॉल्व, त्यानंतर ऑक्सिजन हायड्रोजन. आता ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा प्रॉब्लेम आपला राहिलेला आहे. अगेन यामध्ये जर बघितलं आपण Na2SO4 वरतीच फोकस करूया कारण इथेच नंबर ऑफ ॲटम जास्त आहे. Na2. त्यानंतर इथे जर बघितलं गडबड कसली दिसते आपल्याला, ऑक्सिजनची गडबड दिसते. S तर ओके आहे, Na पण ओके आहे, बरोबर. Na2SO4 मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स Naचे ओके आहे, S पण ओके आहे, ऑक्सिजनची गडबड आहे. ऑक्सिजन या साईडला 5 आहे, या साईडला 6 आहे. मग आपण काय करू शकतो, आपण कमी तर करू शकणार नाही, आपल्याला वाढवायचेच आहे, बरोबर. आपण काढून घेऊ शकत नाही, आपल्याला ॲडच करावं लागणार आहे. ऑक्सिजन आपण कसं बॅलन्स करू शकतो, इथे 2 आहे, इथे 4 आहे, 6 आहे, या साईडला 4 आहे, इथे आहे 1. आता सगळ्यात लहान नंबर कोणता असणार, 1 ऑलरेडी इथे प्रेझेंट आहे, बरोबर. त्याचा पुढचा नंबर कोणता, 2. म्हणजे मी 2 ने एकदा ट्राय करू शकते. इथे तर मी 2 नाही लिहू शकणार, जसं मी बोलली की आपण जर इथे लिहिलं, सपोज जर मी इथे 2 लिहिला असता, तर काय झालं असतं, तो H2O2 झाला असता, म्हणजे तो H2O नसता राहिला, H2O2 वेगळाच काहीतरी एलिमेंट झाला असता, वेगळंच काहीतरी नाव त्याचं झालं असतं. त्यामुळे आपण इथे 2 नाही लिहू शकणार. 2 जो आहे तो मला नेहमी इथे पुढेच लिहावं लागणार आहे. सो 1 तर ऑलरेडी आहे, 1चा पुढचा नंबर कोणता आहे, 2. सपोज मी 2 लिहिला इथे, आता जर मी 2 लिहिला, 2 ने बॅलन्स करायचा ट्राय केला. आता काय होणार आहे, या साईडला ऑक्सिजन, इथे ऑक्सिजन होते 6, आता इथे ऑक्सिजन किती होणार आहे, 2 + 4 6. ऑक्सिजन तर बॅलन्स होते. मग आता आपण परत चेक करूया, ऑक्सिजन बॅलन्स झालेला आहे. आता मी हा चेंज केला आहे, याच्यामुळे आता परत नंबर ऑफ ॲटम्समध्ये काय चेंज होत आहे तो आपण बघूया. सो अगेन रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट NaOH आणि S. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला N आहे 2, त्यानंतर ऑक्सिजन आहे. इथे तर आपण लेफ्ट हँड साईडला चेंज नाही केला, त्यामुळे हे सगळे एलिमेंट्स असेच राहणार आहे. राईट हँड साईडला काय चेंज होतं, Na तर 2च राहिला, S सुद्धा 1 राहिला. ऑक्सिजन किती असणार, हे 4 आणि हे 2, म्हणजे ऑक्सिजन झाला 6. ऑक्सिजन तर बॅलन्स झालेला आहे. आता H बघायचं आपल्याला, H किती झाला आहे, 2 × 2 4. S सुद्धा 4 झालेला आहे. सो Na2 आहे, देन ऑक्सिजन 6 आहे, H सुद्धा ऑटोमॅटिकली इथे हायड्रोजन सुद्धा बॅलन्स झालेला आहे आणि सल्फर सुद्धा 1 आहे. तर आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन असणार आहे बॅलन्स्ड इक्वेशन. या इक्वेशनला मी काय बोलणार, बॅलन्स्ड इक्वेशन. सगळं सारखं आलं म्हणजेच काय, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडचे नंबर ऑफ ॲटम सारखे आले म्हणजे दिलेलं इक्वेशन आपण बॅलन्स केलेलं आहे. ठीक आहे. तर फायनल बॅलन्स इक्वेशन आपल्याला लिहायचं असतं लास्ट स्टेपमध्ये. सो ही जी रिॲक्शन होती, ह्या रिॲक्शनचं फायनल बॅलन्स्ड इक्वेशन कोणतं आलं, हे 2 NaOH + H2SO4 प्रॉडक्टमध्ये असणार Na2SO4 + 2 H2O. म्हणजे इथे ॲडिशनली कोणते नंबर आले बघा, इथे 2 नंबर आला आणि इथे 2 नंबर आला. ठीक आहे. तर याला आपण बोलतो बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. ठीक आहे. परत एकदा रिवाइज करूया आपण.
बॅलन्स करणं म्हणजे काय, त्याची गरज काय हे तर आपण डिस्कस केलं. आपण डिरेक्टली स्टेप्सकडे जाऊया. सगळ्यात आधी काय करायचं, वर्ड इक्वेशन असेल त्या वर्ड इक्वेशनला फक्त केमिकल फॉर्म्युले लिहायचे, म्हणजे आपण केमिकल इक्वेशनमध्ये लिहितो. त्यानंतर काय करायचं, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडचे एलिमेंट्स लिहायचे, त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहे ते इथे नोट डाऊन करून घ्यायचं. मग बघायचं की नंबर ऑफ ॲटम्स वेगवेगळे आहे का, वेगवेगळे आहे म्हणजे इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे. इक्वेशन अनबॅलन्स्ड आहे म्हणजे आपल्याला ते बॅलन्स करावं लागणार आहे. मग त्यासाठी काय करायचं, हे जे कंपोनंट्स आहे NaOH H2SO4 याच्यामध्ये बघायचं की सगळ्यात जास्त ॲटम्स असणार कंपोनंट कोणता आहे. जसं इथे मी बघितला, इथे पण 7 होते, इथे पण 7 होते, त्यामधलं एक चूज केला. असं आता इथे लकीली दोन्ही सारखे आले, काही ठिकाणी वेगवेगळं पण असेल किंवा एकच कोणता तरी तुम्हाला कंपोनंट मिळणार आहे. सो इथे Na2SO4 मी कन्सिडर केला, त्याच्यामध्ये 7 ॲटम्स होते. ठीक आहे, मग मी याच्यावर फोकस केला. Na2SO4 म्हणजे याच्यामध्ये Na आहे, S आहे आणि O आहे. Na, S आणि O आहे. मग यामध्ये मी बघितलं की कुठे प्रॉब्लेम होता, यामध्ये OK होता, SOK होता, Na होता, म्हणजे मला आता Na वरती काम करावं लागणार आहे. Na वरती काम करायचं आहे. या साईडला 2 होता, या साईडला 1 होता, तर आता मला काय करावं लागणार, मल्टिपलमध्येच नंबर असणार आहे, 1 2 3 4 असेच मला ट्रायल घ्यावी लागणार आहे. हां, आता इथे जर 2 आहे, इथे 1 आहे, म्हणजेच काय इथे मला 2 पाहिजे. लेफ्ट हँड साईडला Na किती पाहिजे, मला 2 पाहिजे. इथे तर खाली मी 2 लिहू शकणार नाही, कारण असं जर केलं तर याचा पूर्ण अर्थच बदलून जाईल, म्हणजे इथे सगळं काही तुमचं रॉंग होणार आहे. Na मला 2 नंबर मला लिहावं लागेल इथे. Na ला तर मी बॅलन्स केला, बट आता Na ला वाचवायच्या चक्करमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन याच्यामध्ये गडबड झाली, कारण हा जो 2 आहे हा 2 फक्त Na साठीच नाही आहे, हा ऑक्सिजनला सुद्धा आहे, हा हायड्रोजनला सुद्धा आहे. मग अगेन काय करायचं, परत एकदा लिहायचे एलिमेंट्स, रिॲक्टंटचे किती आहे, प्रॉडक्टचे किती आहे, परत हे अनालिसिस करायचं. मग बघायचं कुठे गडबड आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये, इथे मला समजलं. मग मी काय केलं, या साईडला गेली, मग बघितलं की मी आता ऑक्सिजनला किंवा हायड्रोजनला कसं वाचू शकते, कसं बॅलन्स करू शकते. तर त्या लॉजिकनी इथे मला 2 लिहावा लागला, इथे 2 लिहिला, मग हायड्रोजनचे सुद्धा चेंज झाले, हायड्रोजनसुद्धा 4 झाला, आणि मग फायनली रिॲक्टंटला 2641, प्रॉडक्टला 2641, एक्झॅक्टली सेम नंबर ऑफ ॲटम्स मिळाले. नंबर ऑफ ॲटम्स लेफ्ट हँड साईडचे आणि नंबर ऑफ ॲटम्स राईट हँड साईडचे सारखे आहे, म्हणजे दिलेलं इक्वेशन बॅलन्स इक्वेशन आहे. ठीक आहे, आता याच्यावरती आपण अजून प्रॅक्टिस एक्झाम्पल घेऊया. बोर्डवर काही इक्वेशन्स लिहिलेलं आहे, तर हे इक्वेशन आपण बॅलन्स करूया. ऑलरेडी हे अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे, हे इक्वेशनला आपल्याला बॅलन्स करायचे आहे. सो फर्स्ट रिॲक्शन दिलेली आहे N2 + H2 NH3. NH3 म्हणजे काय, अमोनिया. ठीक आहे, NH3 म्हणजे अमोनिया. सो N2 + H2 हे आहे रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट आहे NH3. दिलेलं इक्वेशन अनबॅलन्स्डच आहे, आपल्याला परत चेक करण्याची गरज नाही. सगळ्यात आधी आपण काय करणार, फर्स्ट स्टेप काय करणार, आपण नंबर ऑफ ॲटम्स कम्पेअर करूया. सो लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड, किंवा तुम्ही इथे रिॲक्टंट साईड आणि प्रॉडक्ट साईड असं सुद्धा लिहू शकता. ठीक आहे, एलिमेंट्स कोणते आहे, N आहे आणि H आहे, NH. ओके, लेफ्ट हँड साईडला N किती आहे, 2, H आहे 2, राईट हँड साईडला N आहे 1 आणि H आहे 3. दोघांमध्ये गडबड आहे, नंबर ऑफ ॲटम्स मिसमॅच आहे. मग आता यामध्ये आपण सुरुवात कशापासून करणार, आपण NH3 पासून सुरुवात करू, कारण आपण जे स्टेप्स बघितले त्यामध्ये आपल्याला सांगितलं की आपल्याला जास्त नंबर ऑफ ॲटम असणारा कंपाऊंड किंवा कंपोनंट चेक करायचा. इथे NH3 आहे, 1 + 3 4, इथे 2 आहे, इथे 2 आहे, म्हणजे मला NH3 वर फोकस करावं लागणार आहे. ठीक आहे, आता N आहे, इथे 1, इथे आहे 2. मग काय असणार आहे, म्हणजे पॉसिबल वे काय असणार आहे, 2 आहे, 2चा तर मी कमी करू शकणार नाही, कारण त्याचं स्टँडर्ड नाव आहे, म्हणजे मला NH3 मध्ये सुद्धा काहीतरी वाढवावं लागणार आहे. वाढवायचं आहे म्हणजे मला नायट्रोजन ॲटम वाढवायचे आहे, N वाढवायचा आहे. इथे तर मी खाली लिहू शकणार नाही, तसं केलं तर याचं अमोनियाचं नावच चेंज होईल, म्हणजे तो अमोनियावर राहणारच नाही, इनव्हॅलिड होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन काय असणार की मी काय करेल, या इक्वेशनमध्ये N2 + H2 गिव्स NH3. इथे मिसमॅच आहे, मग मी काय करेल, इथे 2 लिहिल. सिम्पलेस्ट, इथे 2 लेफ्ट हँड साईडला 2 पाहिजे, 2 आहे, राईट हँड साईडला 1 आहे. सिम्पलेस्ट वे काय असणार, मी इथे 2 लिहिणार. ठीक आहे, आता 2 लिहिला, N तर बॅलन्स झाला. याच्यामुळे या नंबरमुळे काही गडबड झाली का किंवा काही मिसमॅच झाला का ते मला लगेच बघावं लागेल. मग परत मी हे लिहिणार. आता या स्टेपनंतर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला किती ॲटम्स आहे, N आणि Hचे. लेफ्ट हँड साईडला आहे 2, राईट हँड साईडला आहे 2, N. H आहे 2 आणि इथे किती झाले, इथे झाले 2 × 3 6. ठीक आहे, हे आपण कसं लिहितो बघा, हा H किती आहे 3 आणि इथे आहे 2. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस असेल म्हणजे 2H3 असं आहे ना, सो या केसमध्ये आपण काय करतो, या दोघांचं प्रॉडक्ट घेतो, 2 × 3 6. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा,
प्रॉडक्ट घेतो. जर सपोज असतं 5H2 मग या केसमध्ये Hचे ॲटम किती राहिले असते 5 × 2 10. हे नेहमी लक्षात ठेवा. सो इथे किती येत आहे 6. N तर बॅलन्स झाला. आता Hची गडबड झाली. H या साईडला 6 झाला, या साईडला 2 झाला. मग आता मला काय करावं लागणार, वाढवावं लागणार. कमी तर मी करू शकत नाही. म्हणजे मला आता इथे लेफ्ट हँड साईडला किती पाहिजे, लेफ्ट हँड साईडला 6 पाहिजे. लेफ्ट हँड साईडला जर बघितलं हायड्रोजन 2 आहे, 6 करायचं आहे मला. हायड्रोजन 2 आहे, 6 करायचं आहे. म्हणजे मी इथे काय करणार, इथे मी करणार याला मल्टिप्लाय कशाने 3ने. 3 × 2 6. 3 × 2 6 होणार. म्हणजे हायड्रोजन आता लेफ्ट हँड साईडला सुद्धा किती झाला 6. परत चेक करू आपण याच्याने काही डिस्टर्ब झालं का. हायड्रोजन आता ह्या केसमध्ये नायट्रो N 2 होते, या साईडला 2 आहे. H 3 × 2 6 आणि या साईडला 3 × 2 6. म्हणजेच काय 2 2 6 6 आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे इक्वेशन बॅलन्स झालेलं आहे. त्यामुळे हे जे इक्वेशन, हे बॅलन्स फॉर्ममध्ये आपण इक्वेशन कसं लिहिणार, N2 + 3H2 याच्यापासून मिळत आहे आपल्याला 2NH3. ठीक आहे, समजलं. 2N 2N 3 × 2 6H 2 × 3 6H. म्हणजे दोन्ही साईडचे नंबर ऑफ ॲटम बॅलन्स झालेला आहे. म्हणजे हे इक्वेशन बॅलन्स फॉर्ममध्ये असं आहे. त्यामुळे जर तुम्ही एक्झाममध्ये अमोनियाची रिॲक्शन तुम्हाला विचारलं, तुम्ही फक्त असं लिहिलं N2 + H2 याचा प्रॉडक्ट असतो NH3, तर असं लिहिलं तर हे तुम्हाला कम्प्लिटली रॉंग कन्सिडर केलं जाईल. इक्वेशन नेहमी बॅलन्स फॉर्ममध्येच लिहायचे असतात. त्यामुळे N2 + 3H2 गिव्ज अस 2NH3. हे इक्वेशन बॅलन्स किंवा व्हॅलिड इक्वेशन असणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. आता जस्ट हे समजण्यासाठी मी पूर्ण स्टेप्स लिहित नाही आहे. सेकंड इक्वेशन आहे कॅल्शियम क्लोराईड + सल्फ्युरिक ॲसिड, कॅल्शियम सल्फेट + हायड्रोजन क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड म्हणजे काय, CaCl2. हे बेसिक केमिकल फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. CaCl2. सल्फ्युरिक ॲसिड अगदी पॉप्युलर आहे H2SO4. आणि कॅल्शियम सल्फेट + हायड्रोजन क्लोराईड. अगेन हे सुद्धा खूप पॉप्युलर आहे HCl. ठीक आहे, रिॲक्शन लिहिली. हे इक्वेशन बॅलन्स तर नाहीच आहे, तर आपण लगेच टेबलच्या फॉर्ममध्ये व्हेरीफाय करूया काय कुठे गडबड आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे काय काय आहे, कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर Cl आहे, क्लोरीन CaCl, H आहे, S आहे आणि O आहे. या साईडला सुद्धा CaS, त्याच्यानंतर O झाला, Cl झाला आणि H झाला. ठीक आहे. लेफ्ट हँड साईड रिॲक्टंट साईड, राईट हँड साईड प्रॉडक्ट साईड. लेफ्ट हँड साईड कॅल्शियम किती दिसत आहे, कॅल्शियम 1, कॅल्शियम आहे 1. Cl2 इथे खाली आहे, सबस्क्रिप्टला आहे 2, म्हणजे Cl किती आहे 2. त्याच्यानंतर H किती आहे 2, S आहे 1 आणि O किती आहे 4. ठीक आहे. ह्या साईडला Ca इज 1, त्यानंतर S आहे 1, त्यानंतर O आहे 4, देन H1 आणि Cl आहे 1. ओके. आता लगेच कंपेअर करायचे नंबर ऑफ ॲटम्स. Ca ओके आहे, हे काय लिहिलं इथे पाहिजे आपल्याला, Cl पाहिजे 1. ओके. बोर्ड अजून नवीन आहे ना, त्यामुळे Cl पाहिजे 1. सो इथे आहे कॅल्शियम Ca आहे, इथे प्रॉब्लेम काही नाही आहे, इथे सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, इथे सुद्धा प्रॉब्लेम नाही. इथे या दोघांमध्ये काहीतरी गडबड आहे. या साईडला 2 आहे, या साईडला 1 आहे. ओके. कशापासून तुम्ही सुरुवात करणार, जनरली आपण काय करतो, ज्याच्यामध्ये जास्त नंबर ऑफ ॲटम्स आहे त्याच्यापासून सुरुवात करतो. 1 + 2 3, Ca 1 आणि Cl 2 3. त्यानंतर इथे 2 3 + 4 7, 1 2 4 6 and 2. तर आपण H2SO4 पासून सुरुवात करूया. ठीक आहे. जनरली असं काही रूल नसतो, बट टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे त्यामुळे आपण फॉलो करतो. वेगवेगळे रूल्स फॉलो केले जातात. टेक्स्टबुकच्या अकॉर्डिंग आपण त्याच पद्धतीने जाणार आहोत. सो माझा फोकस कशावर असणार, H2SO4 वर फोकस असणार आहे. H2SO4 मध्ये जर तुम्ही बघितलं गडबड कुठे दिसते, H2SO4 मध्ये S
चा प्रॉब्लेम नाही, ओचा प्रॉब्लेम, एचचा प्रॉब्लेम नाही, ओचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम दिसतोय मला एचचा. एचचा प्रॉब्लेम काय दिसतोय, लेफ्ट हँड साईडला 2 आहे, या साईडला 1 आहे, प्रॉडक्ट साईडला 1 आहे. म्हणजेच काय, मला प्रॉडक्ट साईडचे एच वाढवायचे आहे. ठीक आहे, प्रॉडक्ट साईडचे मला एच वाढवायचे आहे. ते मी कसं वाढवणार, आता ह्या साईडला हे किती दिसत आहे, 1 मिनिट, H2SO4. ओके, सो ह्या साईडला हायड्रोजन आहे 2 आणि ह्या साईडला हायड्रोजन आहे 1. ऑप्शन काय असणार आहे, हा 2 तर मी कमी करू शकणार नाही, मला या साईडचे एच वाढवावे लागतील. एच ऑलरेडी 1 आहे, 1च्या पुढचा नंबर 2, हा 2 नंबर मी इथे लिहिणार. परत सांगते, हा 2 मी इथे खाली लिहू शकणार नाही, खाली लिहिला तर ते केमिकल फॉर्म्युला तो व्हॅलिड असणार नाही आहे, त्यामुळे तो 2 मी इथे लिहिला. ठीक आहे, आता हा जर 2 मी इथे लिहिला, CaSO4. ओके, आता हा जर 2 मी इथे लिहिला, हा 2 एचला सुद्धा ॲप्लिकेबल आहे, सीएलला सुद्धा ॲप्लिकेबल आहे. म्हणजे आता नंबर ऑफ क्लोरीन ॲटम्स ऑन राईट हँड साईड किती झाले, 2 झाले. इथे अगेन आपल्याला परत एकदा टेबल लिहावं लागणार आहे, लेफ्ट हँड साईडला किती नंबर ऑफ ॲटम्स आहे, राईट हँड साईडला किती नंबर ऑफ ॲटम्स आहे. सो अगेन ह्या स्टेपनंतर मला टेबल लिहावं लागेल. कॅल्शियम Cl H S आणि O. लेफ्ट हँड साईडला C1 आहे, Cl2 आहे, हायड्रोजन आहे 2, S आहे 1 आणि ऑक्सिजन आहे 4. ठीक आहे, ही झाली लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईड जर मी बघितली, राईट हँड साईडला Ca1, हे सुद्धा 1, याला काही हे डिस्टर्ब झालं नाही कारण आपण 2 फक्त इथे लिहिलेला आहे. 2 H किती झाला, 2. ठीक आहे, आणि आता क्लोरीन सुद्धा झाला 2. तर इथे जर तुम्ही बघितला, आपल्याला ऑटोमॅटिकली इथे आता क्लोरीन सुद्धा बॅलन्स झालेलाच आहे. इथे 2 लिहिल्यामुळे हा 2 Hला सुद्धा ॲप्लिकेबल आहे आणि Clला सुद्धा आहे, त्यामुळे इथे ऑटोमॅटिकली क्लोरीन सुद्धा बॅलन्स झालेला आहे. कॅल्शियम 1 1, Cl2 H2 S11 आणि O44, दोन्ही साईडचे नंबर ऑफ ॲटम सारखे झाले. म्हणजे हे झालं फायनल बॅलन्स्ड इक्वेशन. सो सेकंडसाठी फायनल बॅलन्स्ड इक्वेशन काय असणार आहे, सेकंडसाठी फायनल बॅलन्स इक्वेशन असणार आहे हे CaCl2 प्लस H2SO4 आणि या साईडला असणार CaSO4 प्लस 2HCl. ओके, आता थर्ड बघूया आपण. थर्डमध्ये काय दिलेलं आहे, SO2 प्लस H2S, त्याचा प्रॉडक्ट आहे S आणि H2O. ओके, थर्डसाठी हे सेकंडसाठी बॅलन्स्ड इक्वेशन झालं, किंवा आपण हे इक्वेशन परत एकदा इथे लिहूया वरती. CaCl2 प्लस H2SO4, प्रॉडक्ट आहे CaSO4 प्लस 2HCl. ओके, आता नेक्स्ट थर्ड SO2 प्लस H2S आणि इकडे आहे S आणि H2O. आपण लगेच काय करूया, इथेच रिॲक्टंट साईड आणि इथे असणार आहे प्रॉडक्ट साईड. S आहे एलिमेंट, त्यानंतर O, SO, त्यानंतर H, S ऑलरेडी मेन्शन केलेला आहे, SO आणि H. ओके, लेफ्ट हँड साईडला S किती आहे, 1 प्लस 1 2, O किती आहे 2, H किती आहे 2. ठीक आहे, सल्फर S 1 प्लस 1 2, ऑक्सिजन 2 अँड H2. या साईडला S आहे 1, H आहे 2 आणि O आहे 1. गडबड कुठे दिसते तुम्हाला या दोघांमध्ये, म्हणजे इक्वेशन कसं आहे, इक्वेशन आहे अनबॅलन्स. कशापासून आपण सुरुवात करणार, 2 प्लस 1 3, इथे 3 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 3 एलिमेंट्स आहे, इथे सुद्धा 3 आहे. त्यामुळे या दोघांमधलं एक कोणाला आपण चूज करू शकतो. लेट्स से मी याला चूज केलं, H2Oला चूज केलं. ठीक आहे, H2Oवर मला फोकस करायचा आहे. H2Oमध्ये Hचा काही प्रॉब्लेम नाही आहे, प्रॉब्लेम दिसतोय मला Oचा, ऑक्सिजनचा प्रॉब्लेम दिसतोय. O आहे या साईडला 2 आणि या राईट हँड साईडला O आहे 1 आणि लेफ्ट हँड साईडला O आहे 2. म्हणजे मला आता काय करावं लागणार, O वाढवावं लागणार आहे. या साईडला 1 आहे, या साईडला 2 आहे, हा 1 आहे, याला मला इन्क्रीज करायचं आहे, 2 करायचं आहे. ऑप्शन काय असणार माझा, इथे तर खाली मी 2 लिहू शकणार नाही, म्हणजे मला 2 लिहावं लागणार आहे इथे, इथे मी लिहिणार 2. ठीक आहे, ऑक्सिजन तर मी बॅलन्स केला. आता अगेन ज्यावेळेस आपण असा नंबर लिहितो त्याच्यानंतर परत एकदा नंबर ऑफ एलिमेंट आपल्याला काउंट करावे लागतात. अगेन मी हा सेम टेबल लिहिणार, SOH आणि परत रिॲक्टंट साईड आणि प्रॉडक्ट साईडला काय आहे ते. रिॲक्टंट साईडला S आहे 1,
O आहे 2, S आहे 1, सॉरी S आहे 2, O2 आणि H आहे 2. लेफ्ट हँड साईड आपण काही डिस्टर्ब केलेलीच नाही, त्यामुळे 2 2 2 एवढंच असणार आहे. प्रॉडक्ट साईडला S आहे 1, त्यानंतर O2 झाला आणि H झाला आता 4. ठीक आहे. ऑक्सिजन बॅलन्स करायला गेलो. ऑक्सिजन बॅलन्स करताना काय झालं, आता हायड्रोजन इनबॅलन्स झालेला आहे. आता पुढे मला काय करावं लागणार आहे, आता मला यामध्ये जर बघितला S आणि H या दोघांवर काम करावं लागणार, कारण O तर सॉर्टेड आहे आता 2 1 2 2. S आणि H वर काम करावं लागणार आहे. मग आता यामध्ये मी काय करू शकते, H इथे आहे 4, या साईडला आहे 2, म्हणजे मला H या साईडचा H वाढवायचा आहे. या साईडला 4H आहे, इथे 2H आहे, म्हणजे इथे जर मला S वाढवायचा आहे, S मला 4 करायचा आहे, म्हणजे मला इथे काय करावं, इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. म्हणजे 2 × 2 4H होतील, इथे सुद्धा 2 × 2 4H होणार आहे. प्लस या साईडला आता S किती झाला, 2 + 1 3S झाला आहे. 2 + 1 3S झालेला आहे. राईट हँड साईडला एकच S आहे, म्हणजे मला इथे आता 3. ठीक आहे, पण ती लगेच पुढची स्टेप करूया, डायरेक्ट घाई नको. इथपर्यंत समजलं. इथे मी आता काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. ठीक आहे, 2H2S आणि इथे 2H2O. आता अगेन आपण लिहिणार नेक्स्ट टेबल, की ज्याच्यामध्ये आपण दाखवणार की आता काय सिच्युएशन आहे SO आणि H ची. इथे आहे रिॲक्टंट, इथे आहे प्रॉडक्ट. ज्यावेळेस मी इथे 2 ने मल्टिप्लाय करते, S किती झालं, 1 + 2 3. ऑक्सिजन 2 आणि हायड्रोजन 4. ठीक आहे, 3 4 आणि 2. आणि या साईडला S आहे 1, ऑक्सिजन झालेला आहे 2 आणि हायड्रोजन झालेला आहे 4. O आणि Hचा प्रॉब्लेम नाही, आता फक्त S सॉल्व्ह करायचा आहे. लेफ्ट हँड साईडला 3 आहे, राईट हँड साईडला 1 आहे. इकडे 3 आहे, इकडे 1 आहे, याचा मला 3 करायचा आहे. अगदी बेस्ट ऑप्शन काय असणार की इथे मी 3 ने मल्टिप्लाय करेल. आता काय होणार आहे, राईट हँड साईडला सुद्धा सल्फर किती होणार आहे, 3. लेफ्ट हँड साईडला सुद्धा 3 आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही इथे 3 ने मल्टिप्लाय कराल, अगेन टेबल लिहाल, त्यावेळेस तुम्हाला काय मिळेल, इथे सुद्धा तुम्हाला नंबर मिळेल 3 3 3 2 2 4 4, म्हणजेच काय इक्वेशन झालेलं आहे बॅलन्स. आणि त्यामुळे तुमचं फायनल बॅलन्स्ड इक्वेशन कोणतं असणार आहे, फायनल बॅलन्स इक्वेशन आपण लिहू शकतो SO2 + 2H2S रिझल्ट आहे 3S + 2H2O. इव्हन तुम्ही असं इक्वेशन रीड करून सुद्धा लगेच चेक करू शकता. बघा, S1 + 2 3 हे समजतं ना. आपण ॲड का करतो, आपण लेफ्ट हँड साईडचे टोटल आणि राईट हँड साईडचे टोटल कन्सिडर करतो. इथे S1 आहे, इथे 2 आहे, 1 + 2 3, इथे सुद्धा 3 आहे. ऑक्सिजन 2 आहे, इथे ऑक्सिजन ओच्या पुढे इथे 2 आहे, हा 2 Hला पण ॲप्लिकेबल आहे, ओला पण ॲप्लिकेबल आहे, म्हणजे O सुद्धा किती झाला 2. त्यानंतर H किती आहे, 2H2. आपण काय करतो अशा केसमध्ये 2H2 आहे, म्हणजे 2 × 2 4. H आहे 4, इथे सुद्धा 2H2 म्हणजे S आहे, H आहे 4 आणि त्यानंतर S आहे 1 + 2 3 3. म्हणजेच काय दिलेले इक्वेशन आता बॅलन्स झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दिलेले केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचे असतात. आय होप एवढे 3-4 एक्झाम्पलमुळे तुम्हाला आता क्लिअर झालं असेल की एखादं इक्वेशन बॅलन्स कसं करायचं. ज्यावेळेस आपण टेक्स्टबुकच्या खाली जे क्वेश्चन दिलेले आहे चॅप्टरच्या खाली ते सॉल्व्ह करू, त्यामध्ये सुद्धा इक्वेशन बॅलन्स कसे करतात त्याचे काही एक्झाम्पल्स आहे, ते सुद्धा सॉल्व्ह करायला तुमची अजून चांगली प्रॅक्टिस होईल.